जे काही नियोजन, आणि मला सुद्धा त्यांनीच तिथं सांगितलं होतं की जाऊन लोकांची काय भावना हे समजून घ्या आणि मंगळवारी सुद्धा त्या मुख्यमंत्री साहेबांना भेटतील असं आहे. जवळ सकाळी नागरिक आक्रमक झाले, हे माझे आमदार इथं आले होते. आजही माझे आमदार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. अर्धा तास ते नागरिक मागणी करत होते की आमच्या समोर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे फोन लावा ना, आमच्या समोर बोलायला लावा. मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांचे संपर्क झाला नाही आजी माझ्या आमदारांचा. आता तो त्यांचा दुर्दैवाने त्या ठिकाणी विषय आहे, त्याच्यावर मला काही बोलता येणार नाही. आता सुद्धा लोकांची अपेक्षा होती की सीएम साहेबांशी फोनवर बोलता यावं, पण इथल्या माजी आमदारांनी जेव्हा सीएम साहेबांच्या कार्यालयामध्ये फोन केला, ते बिझी आहेत का कुठे आहेत असा त्यांना त्या ठिकाणी कळालं. आणि फास्ट ट्रॅकची घोषणा झाली आहे म्हणजे तो विषय तिथं संपत नसतो. अजून काय लोकांचं मत आहे हे सुद्धा ऐकून घेतलं पाहिजे, पण बिझी असतील, मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे कार्यालयाला सांगितलं मंगळवारी ते मुंबईला आहेत, त्यामुळे तिथं थोडासा वेळ काढून आपण बैठक घालू. त्यामुळे तिथं गेल्यानंतर बैठक चांगलीच आणि स्पेशल वेळ देऊन झाली बरं अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. बारामतीचं तुम्ही उदाहरण दिलं, सासवड घाटातलं उदाहरण आपल्या समोर आहे. 3 वैष्णवी हगवण्यासारखे 3 प्रकरणं झाली. आज हे प्रकरण झालं. दरवेळी विरोधकांकडून सरकारवर आरोप केला जातो, सरकार आश्वासित करतं, ते आंदोलन किंवा ते मागणी 1-2 दिवसात दडपून टाकली जाते. कुठेतरी या सगळ्यामध्ये सरकार आणि विरोधी पक्षांनी एकत्रित संसदेत, राज्यात सगळीकडे एकत्रित कायदा पारित केला पाहिजे का? गावकऱ्यांचं असं तेच म्हणणं होतं. गावकऱ्यांनी काही उदाहरणं देखील सांगितली की सुप्रीम कोर्टापर्यंत अनेक कायदे गेले, पण तिथं सबसे आपलं सरकार किंवा केंद्र सरकार खेळतं. निदान महिलांच्या प्रश्नावरून तरी सरकारने आणि विरोधकांनी राजकारण करणं गरजेचं आहे का? कारण तेच होतं नाही, राजकारण झालं नाही. तुम्ही बघा की इथं जेव्हा आंदोलन सुरू होतं आणि आम्हाला कळालं की काही लोक भाषण इथं करत आहेत, त्यामुळे तिथं न जाता मी मंदिरात जाऊन लोकांशी चर्चा केली. कारण शेवटी हा विषय असा आहे, संवेदनशील विषय आहे. तर काय भाषण करण्यासाठी हे काही व्यासपीठ तिथं नाही, राजकारण करण्यासाठी तर मुळीतच नाही. आता तुम्ही जर माझी भाषणं बघितली असतील अधिवेशनामध्ये, सातत्याने मी म्हणतोय शक्ती कायद्याचं काय झालं आणि आम्हाला थातूर मातूर उत्तर तिथं दिली जातं. आणि मग कुठं ना कुठेतरी मला असं वाटतं की हा शक्ती कायदा का खरं नकोय, हा पाहिजे पण सरकारला का नकोय. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून विरोधकांनी सुद्धा हा मुद्दा मांडला पाहिजे आणि सरकारने सुद्धा हा मान्य केला पाहिजे. त्यामुळे स्पेशल सेशन घेतलं जातंय असं आम्हाला कळतंय, पण ते कशासाठी? केंद्रातल्या मोठ्या नेत्यांनी सांगितलं की आपलं डिलिमिटेशन कायद्याचं बिल हे पाडण्यात आलेलं आहे, तर त्याच्या बाबतीतली चर्चा तुम्ही थोडंसं करा. त्यासाठी तुम्ही खर्च करून सेशन घेताय, अरे ते तुमचं ठेवा बाजूला. शक्ती कायद्यासाठी स्पेशल सेशन जरा करून दाखवा, बघू करतात का. स्थानिक नागरिक तुमच्याशी बोलत होते, ते म्हणजे ते पोलीस स्टेशन तर नाही, आणि कालपासून जे नागरिकांशी बोलतात ते स्थानिक पोलीस अधिकारी बोलतात. त्यामुळे या सगळ्यात त्याच्यात गोंधळ बाहेर मिळाला. वरिष्ठ अधिकारी काय एवढं म्हणजे लपून जात आहेत काय? नाही, एसपी कार्यक्षम अधिकारी आहे, पण मला असं कळलं तर डीवायएसपी सुट्टीवर आहेत, पीआय सुद्धा सुट्टीवर आहेत आणि बाकी जण त्या तिथं आहेत. आता एक महिला पोलीस अधिकाऱ्यांची कमिटी, पीआय महिला पोलीस अधिकारी, त्यांची कालच फॉर्म झाली असं आम्हाला कळलंय. पण लोकांचं मत काय की ठीक आहे, काल परवा ही घटना घडली, सगळे आले, वातावरण गरम झालं, न्याय मिळेल, चर्चा बऱ्याच झाल्या, पण मग 10-15 दिवसानंतर सगळं शांत होऊन जातं. त्यामुळे जशी पत्रकारांचं म्हणणं आहे तसंच इथल्या लोकांचं म्हणणं आहे की याला शेवटपर्यंत आणि ते सुद्धा लवकरात लवकर आपल्याला घेऊन जावं लागेल, नाहीतर लोक म्हणाले आम्ही काही शांत बसणार नाहीत. आणि या भागातली लोक जर आपण बघितलं तर स्वराज्य काय असतं हे अख्ख्या देशाने जगाली तिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलंय. पण ही जी भूमी आहे ती महाराजांच्या विचाराने पवित्र झालेली भूमी आहे. या भूमीतल्या लोकांनी जी मागणी केली ती मान्य ही करावीच लागेल आणि लवकरात लवकर या जो कोणी क्रिमिनल आहे त्याला चांगला वकील देऊन आणि योग्य कायद्याचा वापर करून हे मान्य झाले पाहिजे. लोकांची आता भावना सुरू झाली, शक्ती कायद्यासारखा कायदा आला पाहिजे, तर मग आता शक्ती कायदा आणण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा. काल पण आपण जर बघितलं असेल तर काल अख्खं गाव रस्त्यावर आलं होतं आणि फक्त एक गाव नाही, आसपासची प्रत्येक भागातली गावं इथं आली होती. भावना अतिशय तीव्र आहेत. राजकीय वक्तव्य करू नका अशी लोकांची भावना आहे. त्याच्याच बरोबर इथले काही मुलांनी अभ्यास करून बरेच काही आकडेवारी आम्हाला सांगितली की एवढे पॉस्कोच्या केसेस आहेत, पण त्याच्यात कुठंच फाशीची शिक्षा झाली नाही, एवढ्या याच्या केसेस आहेत, त्याच्या केसेस आहेत. मग कुठं ना कुठे लोक कायद्यावरच बोलत होते. कायदाच असा आहे की कदाचित उद्या जाऊन एखादा असा जो
घाणेरडा माणूस आहे, ज्यांनी एवढं कृत्य केलेलं आहे, तो सुद्धा सुटू शकतो. त्यामुळे लोक जर कायद्यावर जर बोलत असेल तर कायदा बदलण्याची वेळ ही आलेली आहे आणि सरकारने लगेचच या बाबतीत चर्चा ठेवण्यात यावी. दादा, हिंदी में एक प्रश्न है कि आज अपने इस गांव में सबसे मिले, संपर्क करे, इस हादसे के बारे में जानकारी ली, क्या मांग है उनकी और उनकी डिमांड पूरी हो जाएगी? एक तो लोगों की मांग है, ये जो घटना हुई अतिशय अनफॉर्चुनेट घटना है और जिस तरीके से एक बच्ची पे अत्याचार हुआ, उस बच्चे को मार दिया गया, ये लोग, यहाँ के लोग, महाराष्ट्र के लोग या देश के लोग, ये कदापि एक्सेप्ट नहीं करेंगे. लोगों की मांग है जल्दी से जल्दी एक्शन सरकार के माध्यम से लेनी चाहिए. उसको तो अभी पुलिस ने कस्टडी में लिया है, वो जो भी क्रिमिनल है, लेकिन लोगों का